नमस्कार मंडळी. तुमका माहीतच असत की काही कामानिमित्त मी मुंबईला येलो आहे आणि मी आता राहायला येतो विरारमध्ये आणि या निमित्तच मी त्यांना विरार एक्सप्लोर करायचा मी प्रयत्न करते. आता आपण चाललो आहोत वैष्णव देवीच्या डोंगरावरती. विरारमध्ये मी तसं आपल्या जीवदानी मातेचं मंदिर फेमस आहे, तसं त्याच्याच अपोजिट एक वैष्णव देवीचा देखील डोंगर आहे. विरारचा निसर्ग सौंदर्य अफाटा आणि तेका चार चांद लावतात ते म्हणजे हे दोन डोंगर. मित्रांनो, विरारचं शहरीकरण बघलं तर ईस्ट आणि वेस्टमध्ये दोन याच्यात विभागला गेला. वेस्टला थोडाफार आपल्या शहरीकरण बघू बघता, मग चांगली इमारती, खूप मोठे सोसायटी अशात विरार वेस्ट ह्या पसरलेला. आणि ईस्ट जो भाग आहे ना तिकडे पण मित्रांनो शहरीकरण हा, त्या शहरीकरणाबरोबर मित्रांनो इकडे आपल्या निसर्ग सौंदर्य पण बघू भेटता. मंडळी, याच वैष्णोदेवी मंदिराजवळ जाण्यासाठीचा मार्ग आहे तो म्हणजे विरार ईस्टला मित्रांनो आल्यावर या 3 टाकीजवळ जो एरिया आहे साईनाथ नगर, तिकडनं वरती वाट गेली आहे. बरीचशी पाऊलवाट ही चिरेबंदी बांधलेली आहे, कारण वरती जाण्यासाठी सरळ असं मार्ग नाही, ही एकच वाट आहे. त्यामुळे ती वाट ती अर्ध्यापर्यंत तरी अशी चिरेबंदी बांधली गेलेली आहे. जसं आपण डोंगर अर्धा चढून जातो ना, तेव्हा शहरीकरण आणि निसर्गाचा अद्भुत मेळ आपल्याला इकडे बघू भेटता. एक छान नजारा आपल्या डोळ्यासमोर दिसून येतात. कोण फायनली मंडळी अर्धोधिक डोंगर आपण वैष्णव देवीचा चढला. आता आपल्या खालीचा दिसताना आता पूर्ण विरार ईस्ट ना रे. आणि इकडे तो आपलं जीवदानी डोंगर तुमका दाखवतोय मी. हे पूर्ण विरार ईस्ट आणि तो इकडे दिसताना मोठा डोंगर तो जीवदानी डोंगर. इकडे आपल्या जीवदानी देवीचा मंदिर आहे. त्याचं पण ब्लॉग बघतोय मी 1-2 दिवसात शक्य होतं. कदाचित या येणाऱ्या संडे एक मी जाईन, तुमका दाखवीन. आणि इथनं अजून वरती जाऊचं आपल्या का वरती का पायऱ्या नाही चिऱ्याचे. चल आता त्या साईडचा व्ह्यू मंडळी, त्या साईडचा व्ह्यू किंवा जीवदानीचा डोंगर आहे ना, या डोंगरापेक्षा पण दुप्पट मोठा, म्हणजे किती उंच आहात बघा. तेव्हा चढताना आपण सकाळी जायचा प्रयत्न करूया. आणि याच पलीकडची साईड आहे, वरनं आणि चांगलं दृश्य दाखवीन पलीकडचा. पलीकडे बराचसा मोकळा, कारण इकडे खाडी या. म्हणजे आपण वरती जाऊन बघूया सनसेट गावता काय चांगलं. आणि वैष्णव देवीचं मंदिर पण आपल्या बघू गावात. आता वाजले आहेत 5 वाजत आहेत. 4:30ला सुरुवात केली. खाली जरा जास्ती चढावा, वरती एवढंच आहात माझ्या मते. आणि आमच्यात माहिती होलं वाचवजा, कारण तो इकडेच विरारचे. बघूया वरती जा. चढाव पूर्ण संपलेलो हा. आणि आता पुढे बघतो असा चलाचा तीव्र चढावा मंडळी. माझ्या मते ही माझी पहिली ट्रॅकिंग असतात. ट्रॅकिंगच म्हणता येते का, कारण पूर्ण जंगलच आजूबाजू असा बघू गेला तर बघूया पुढे कसा मंदिर. आता मस्त विवाह, खाली शहरीकरण पूर्ण आणि इकडनं मस्त जंगल आणि चढावा डोंगराचो. विरारला खूप चांगला कॉम्बिनेशन घेऊन येला इकडच्या लोकांसाठी. खोला खाली इकडे संडास बाथरूमची सोय माझ्या मते. मंदिर माझ्या मते इकडे वरतीच असा गोया. हे इकडंच आहे ना मंदिर वर. वैष्णोदेवीच्या आम्ही मंदिरापर्यंत तर गेला, पण आतमध्ये आपल्या दर्शन घेतला आणि पण चित्रीकरणाची बिलकुल परवानगी नाही मित्रांनो. इकडे काही सिक्युरिटी असल्यामुळे, कारण इकडे आतमध्ये आपल्याला चित्रीकरण भेटत नाही. त्यामुळे आपण जो गाभाऱ्यातला जो देवीची मूर्ती आहे ना दगडामध्ये, कातळाचाच हे त्याच्यातच ती मूर्ती असा, ते आपल्या चित्रीकरण भेटत नाही.
त्यामुळे आतमधला मी चित्रीकरण दाखवू शकत नाही. आपण आता बाहेरचोच नजर आपण कशा प्रकारे आहे ते आपण फिरून बघूया. वैष्णव देवीचं दर्शन घेऊन थोडा वरती आल्यावर ना मित्रांनो, त्याच डोंगराच्या वरती पायथ्यावर एक हनुमंताची मूर्ती आहे. आणि इकडे पण अशी झाडाझुडपं आणि इकडे ही मोकळी जागा. इकडचं वातावरण, इकडनं समुद्रावर येणारी थंड हवा खूपच छान वाटतं. थोडा वेळ इकडे बसायचा आणि नंतरच खालची पाठ धरायची. वरून दिसणारं दृश्य मंडळी खूपच छान आहे आणि भारी हवा सुटली आहे इकडे. हनुमंताच्या मंदिरातून मित्रांनो खालती आलो आणि इकडे आता पाहूया खालच्या बाजूचा जो डोंगर आहे ना वैष्णव देवीचा, तो एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया. सर्व मंडळी आम्ही आता खालच्या बाजूला चाललो. तिकडे पण एक पॉईंट आहे, सनसेट पॉईंट. कारण आपला भाचो जो आहे ना, तो याआधी पण या डोंगरावर बरेच वेळा येलो, कारण त्याचा पायथ्याशीच त्यांची बिल्डिंग आहे. त्यामुळे आता खालच्या साईडला जो एक पॉईंट आहे ना, तिकडे जाऊया आपण. तिकडनं खूप छान नजारा आणि काही फोटोशूट पण करूया. मित्रांनो, थोडा वेळ वैष्णव देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी थोडा आम्ही बसला आहोत, कारण इकडे शांतता खूपच छान आहे आणि इकडनं हवा ना ती खूपच छान लागतात. थंडगार हवा समुद्रावरनं आपल्या अंगात स्पर्शून जाताना तेव्हा एक वेगळाच फिलिंग येतात. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी इकडे थोडा वेळ बसायचा निर्णय घेतला. थोडा वेळ इकडे आराम करूया. श्वास जो फुललो आपण डोंगरवरती चढून येऊन थोडंसं आपला श्वास फुललो तो शांत करूया आणि थोड्या वेळानंतर आपण डोंगर एक्सप्लोर करूया. मंडळी, या बाजूचं दिसताना का विरार वेस्ट बोलला जातं, कारण आपण त्याविषयी व्हिडिओ बनवलो त्याचा. थोडंफार चांगलं एरिया विरारचं, चांगलं म्हणजे इकडच्या बाजू स्टेशन जवळ पडता आणि इकडे तर पाठी सगळा समुद्र. इकडे कुठचं रे किनारे हे कुठचं? त्या साईड एक वैतरणाची नदी खाडी, ती ग्लोबल हे पूर्ण विरार वेस्ट. तिकडे काय ग्राउंड आहे शाळेसाठी, ग्लोबल सिटी. ग्लोबल सिटी कॉलेज वगैरे दिसलं असतं तुमच्या डोक्यावर. आता आपण डोंगराच्या त्या दुसऱ्या बाजूला जाऊया. तिकडनं एक छान नजारा आपल्या की या विरारचं बघू भेटता. आता आपण तिकडे चाललो आहोत. थोडीशी उतरणा घसरणा, पण उतरल्यावर नजारा खूप छान आहे. वर तडाख व्हायच ना नको.
आपला फायनली विरार वैष्णोदेवीचा जो ब्लॉग आहे हो, ट्रेक ब्लॉग पूर्ण झालेलो आहे. मी आपण वरती जाऊन आता वरतीचा प्रवास सुरू झालेलो आहे. आता मी माझे 2 भाव आणि आपलं भाचो असे 4 जण गेलेलो आहो. मस्त आहे मित्रांनो. वरतून व्ह्यू खूप छान आहे पूर्ण विरारचो. विरार ईस्ट वेस्ट अगदी पार डहाणूपर्यंत दिसता. नक्की मित्रांनो, मुंबईत राहणारी जी लोक आहेत ना, त्यांच्यासाठी या जवळचा प्लेस असू शकता एखादा हॉलिडे करण्यासाठी किंवा ट्रेक करण्यासाठी. सुक्या दिवसात छान ना, कधीच पावसाळ्यात खाली वंदे भारत जाती ना, खालना एक ट्रेक आहे थेट गुजरातला गेलेलो. वरनं ट्रेनही बुक गावतात. पावसाळ्यात खाली कदाचित थोडा बुळबुळीत असू शकता. या सुक्या दिवसात थंडीच्या दिवसात छान आहे एकदम. आता आम्ही लगभग अर्धा हात वरती येला. एकावी 2 जीवदानी आणि हो वैष्णवदेवी करू शकतात, पण दोन्ही डोंगर चढून तुम्ही एका दिवसात नाही होणार. त्यामुळे एकावेळी एकच डोंगर चढायचा प्रयत्न करा.